साई सम्राट न्यूज। पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रात एक जण गेला वाहून। शोध मोहिमेला अद्याप मिळून आला नाही। शासन आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावरच। पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवर असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे। या ठिकाणी आज बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कडक ऊन असल्याने पंढरपूर शहरातील सरगम चौकाजवळील जुनी वडर गल्ली येथील तिघे जण मित्र दुपारी पोहायला गेले होते। पोहत असतानाच बंधाऱ्याजवळ जोराने पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने तिघांपैकी दोघे जण कसेबसे तर पोहत बाहेर पडले, परंतु त्यातील एक जणांचा पाण्याच्या प्रवाहापुढे नाईलाज झाल्याने मित्रासमोरच पाण्यामध्ये विशाल धोत्रे हा वाहून जात असताना सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याच्या प्रवाहापुढे त्यांचा इलाज चालेना। त्यामुळे अखेर विशाल संतोष धोत्रे वय वर्षे 20 राहणार जुनी वडार गल्ली पंढरपूर हा पाण्यामध्ये वाहून गेला आहे। सदर घटना घडल्याची माहिती सोबत असणाऱ्या मित्रांनी विशाल धोत्रे यांच्या घरच्यांना देताच या ठिकाणी नातेवाईक व सर्वांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सापडला नाही। महसूल प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावरच दिसून येत आहे, कारण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र ठिकाण आहे। अनेक राज्यातून दररोज पंढरपूरला भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व पर्यटन म्हणून येत असतात। पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रात केंद्र सरकारने कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन टीम ठेवणे गरजेचे आहे, कारण गेल्या आठवड्यात ही एका तरुण वारकरी भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे। जलसंपदा विभाग चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन करते। त्याच दिवसापासून महसूल व पंढरपूर नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन टीम सुद्धा साईनात करण्याची गरज आहे। पंढरपूर चंद्रभागा नदीमध्ये अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत। त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापन म्हणून नगर परिषदेची एक बोट शोध घेण्यासाठी नदीपात्रात सोडली जाते। त्यामध्ये फक्त बोट चालवणारा व्यक्ती फक्त असतो। पोहायला येणारे पती व्यवस्थापनाची टीम किमान 4 जणांची तर असणे गरजेचे आहे। या घटनेच्या बाबतीत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख ढोले यांच्याशी पत्रकार म्हणून मी संपर्क साधला असता सदर घटनेची माहिती देऊन कायमस्वरूपी चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करण्यात यावी असे सांगितले असता आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख ढोले यांनी या बाबतीत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून चर्चा करून तसे करता येईल का अशी विचारणा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना करू असे सांगितले आहे। त्यामुळे स्वतः सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेसंदर्भात तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे नागरिकांतून बोलले जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.